रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. प्रभाग क्रमांक 17 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद अलमकुटे, हेमलता मगर, अशोक कांबळे, संगीता तुपे यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील मूलभूत प्रश्न, विकास कामे आणि स्थानिक अडचणी यावर ते भर देत आहेत. रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य आणि शिक्षण सुविधा यासाठी ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्थानिक नागरिक, युवक आणि महिला वर्गाचा प्रचाराला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ते कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी उमेदवारांना सांगितलं. आज या ठिकाणी आम्ही 2026च्या निवडणुकीला समोर जात आहे. मागच्या 2017ला मी निवडून लोकांनी मला भरपूर मताने निवडून दिले, माझ्यावर विश्वास टाकला. त्या विश्वासाच्या जोरावर लोकांची एवढी कामं केली, भरपूर कामं केली. पण मधल्या काळात प्रशासन नेमलं 4 वर्षाकरता, त्यात थोडी लोकांची तुटी पडली आणि लोकांची व्यवस्थित कामं नाही झाली. तरी बी लोकांचा एवढा मोठा माझ्या मागं प्रतिसाद आहे. आणि माझ्या संघ 3 टर्मचे अनुभवी नगरसेवक आनंद अण्णा अलकुंटे आहेत. निलेश दादाचे मिसेस, निलेश दादाला महापौरच्या वेळेसचा अनुभव आहे. निलेश आणि मागच्या वेळेसची हेमलताताई मगर यांना बी अनुभव आहे. या अनुभवाच्या जोराने आम्ही इतक्या जोमाने मोरबी काम करणार आहे आणि आता बी काम आम्ही मागच्या वेळेस बी केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला भरपूर मताने आमची जनता मतदार आम्हाला निवडून देतील याचा आम्हाला खात्री आहे. आम्ही 15 दिवस झालं प्रचार करतोय आणि मला अजिबात म्हणजे ह्या चालण्याची वगैरे अजिबात सवय नव्हती. पण हा प्रचार करताना मला कुठलाही त्रास होत नाही आणि खूप छान असा प्रतिसाद मिळतोय. सगळ्या म्हणजे खूप सगळे लोक मतदार म्हणा, सगळे आपले सहकारी खूप छान सहकार्य मिळतंय सगळ्यांचं आणि खूप छान प्रतिसाद आहे. आणि असेच मतदान रूपी त्यांचे आशीर्वाद असावेत आणि असेच साथ सगळ्यांनी द्यावी. प्रभाग क्रमांक 17चे आमचे 4ही उमेदवार मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा आम्ही सभागृहात जाऊ. त्याचं कारण असं आहे, 2007 पासनं आमच्या प्रभागातील पूर्ण जनता ही आमच्या सोबत असून जनतेचे आम्ही विकासाची कामं केलेत. त्यामुळे जनता आम्हाला वेळोवेळी महानगरपालिकेत त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवते. मला प्रचंड विश्वास आहे, नुसतं विश्वास नाही तर प्रचंड विश्वास आहे. आज आपण बघितलं असतात बाबा आम्ही पदयात्रा काढत असताना की बाबा आमच्या समवेत जी लोकांची गर्दी आहे, ही लोकांची गर्दी आम्ही काही विकत आणलेली नाहीये. ही लोकांची गर्दी ही आमच्यावर प्रेम असणारी जनता आहे. आणि या जनतेत तुम्ही आपण बघितलं असणार की बाबा ह्या तरुण पोरांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आमच्या परिसरातील सर्व जनता ही सुज्ञ असून आमच्यासारख्या विकास करणाऱ्या उमेदवारांच्याच मागे उभं राहणार ही मला 100% खात्री असून आम्ही 4च्या 4 उमेदवार हे या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा पालिकेत जाऊ अशी मी आपल्याला ग्वाही देतो. जवळजवळ 15 दिवस झालं इच्छुक उमेदवारांनी फिरायला सुरुवात केली होती. जशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्हाला 4 जणांना अधिकृत उमेदवारी दिली, तसं आम्ही मतदारांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. आणि आज तुम्ही स्वतः पण पाहत असाल, अतिशय छान आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य जनतेचे बरेचसे प्रश्न सुटलेले आहेत. थोडीफार जी रखडलेली कामं आहेत ती 2026च्या निवडणुकीनंतर मतदारांनी दिलेला कौल जो असेल तो नक्कीच विजयाचा असेल, असं एकंदरीत सगळं वातावरण तयार झालेलं आहे. आम्ही सगळेजण राष्ट्रवादी मधूनच काम करणार आहोत आणि या सगळ्यांना आम्ही मत देणारच आहोत. आमचं सगळ्यांचं घड्याळच आहे पहिल्यापासून. तुम्ही घड्याळाला का मतदान देणार? कारण आमचं पूर्वीपासून ते काय चेतन तुपे आणि त्यांचं वडील विठ्ठल तुपे त्यांचं आमचं पहिल्यापासून नातं होतं, म्हणून तेव्हापासून आमचं राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. आमच्या प्रत्येक वेळेला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.